Hello friends, today we start with the next topic, emerging modes of business. टॉपिकचं नाव आहे इमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस, ई बिझनेस, इलेक्ट्रॉनिक बिझनेस आपण त्याला बोलू शकतो. आजच्या या बिझी पिरियडमध्ये पब्लिकला टाइम नाहीये त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करणं वगैरे. सकाळी 10ला निघतात, जनरली 10ची ड्युटी असेल, सकाळी 8 वाजता घरून निघतात, 10 ते 6 काम करतात, संध्याकाळी 6ला सुटल्यावरती 8 वाजता घरी येणार आणि घरी आल्यानंतर रिटर्न बाहेर जाऊन शॉपिंग करणं प्रत्येकाला नकोसं वाटतं. त्यामुळे आज प्रत्येकजण वेगवेगळे ऑनलाईन शॉपिंग ॲप यूज करतात. मिंत्रा आहे, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, पेटीएम आहे, असे वेगवेगळे शॉपिंग ॲप यूज करतात आणि त्यांचा शॉपिंगचा जो प्लॅन आहे तो बाहेर न जाता घरात बसून ऑनलाईन काय करतात ते पूर्ण करतात, जी काय शॉपिंग करायची ते. आणि हे जे ऑनलाईन प्रकार चालू आहे यालाच आपण काय बोलतो, ई बिझनेस. एक 5 वर्षापूर्वी किंवा एक 10 वर्षापूर्वी आपण जर का ऑब्झर्व केलं तर एवढं ऑनलाईनचं वेळ नव्हतं लोकांना. बट ओव्हर द पिरियड ई बिझनेस हा प्रकार म्हणजे हा ऑनलाईन बिझनेस हा प्रकार मोठ्या प्रमाणात ग्राउंड म्हणजे मोठा ग्राउंड आपल्या इंडियामधला घेऊ लागला. मोठा ग्राउंड म्हणजे मेजॉरिटी लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ लागलेली आहेत. पूर्वी एक 7-8 वर्षापूर्वी तुम्हाला अमेझॉनच्या बॅग घालून फिरणारे किंवा स्विगीच्या बॅग घालून फिरणारे लोक दिसायचे का गाडीवरून वगैरे. त्या हल्ली 3-4 वर्षामध्ये हे प्रमाण काय होत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे. म्हणजे लोक टर्न अप होत आहेत. कशामधून कशामध्ये टर्न अप होत आहेत, तर फिजिकल बाईंग अँड सेलिंग मधून मार्केटमध्ये जा आणि घेऊन या. नॉट पॉसिबल. बरेच फूडी लोक असतात, फूडी म्हणजे ज्यांना खाण्यापिण्याची खूप आवड असते, हॉटेलच्या खाण्याची आवड असते, पण संध्याकाळी 11ला आणि 12ला घरी आल्यानंतर जाणार पाहिजे हॉटेलला. हॉटेल बंद होतात किंवा एवढ्या रात्री जायचं कसं. बेटरी लोक काय करतात, ऑफिसमधून निघतानाच काय करतात, ऑर्डर प्लेस करतात स्विगीवरती. घरी पोहोचेपर्यंत ऑर्डर आलेली असते. सो ऑफिस घरी बसून आपल्याला हॉटेलची टेस्ट करायला मिळते. सो माझा जो पर्पज आहे, मला नवीन ड्रेस पाहिजे, नवीन शर्ट घ्यायचा आहे, मला जाऊन मॉलला फिरायला टाइम अवेलेबल नाही. मिंत्रावरती गेलो, मिंत्रावरती हजारो व्हरायटीज अवेलेबल असतात. मी जस्ट काय करतो, ऍप ओपन करतो, ब्राउज करतो, जे आवडेल ते शर्ट काय करतो, चूज करतो आणि ऑनलाईन परचेस करतो. सो मला जे पाहिजे ते मला मिळालं आणि मला माझा टाइम वेस्टही करावा लागला नाही आणि मला वेगळा टाइम काढावाही लागला नाही. सो इन शॉर्ट सांगायचं काय तर मेजॉरिटी ऑफ पीपल्स, खूप सारी माणसं आता टर्नअप होऊ लागलेले आहेत. कशामधून कशाकडे, तर फिजिकल बाईंग अँड सेलिंग मधून इलेक्ट्रॉनिक बाईंग अँड सेलिंग कडे. मोस्ट ऑफ द पीपल आता ऑनलाईन ऑर्डर्स करतात. रिचार्ज करायचं आहे ऑनलाईन, शर्ट घ्यायचं आहे ऑनलाईन, फीस भरायचं आहे ऑनलाईन, इलेक्ट्रिसिटी बिल भरायचं आहे ऑनलाईन. म्हणजे आज मेजॉरिटी ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन होत आहेत आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आपण कशाच्या थ्रू करतो, ई बिझनेसच्या थ्रू. आणि त्यामुळे गव्हर्नमेंटने एक्झॅक्टली ई बिझनेस म्हणजे काय हे मुलांना देखील कळवावं, हा टॉपिक देखील सिलेबस मध्ये टाकलेला आहे. सो आपण आज हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत, इमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस. व्हाय दे आर युझिंग वर्ड इमर्जिंग. इमर्जिंग हा वर्ड काय त्यांनी वापरलाय, कारण सध्या हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे. एक 10 वर्षापूर्वी कोणी ऑनलाईन काही घ्यायचं नाही आणि आज 10 वर्षानंतर मोबाईल घ्यायचा. लोक पहिल्यांदा पूर्वी मोबाईल घ्यायचे तर मोबाईल स्टोअरमध्ये जाऊन बघायची. आता मोबाईल घ्यायचं काय करतात, ऑनलाईन अमेझॉन वरती बघणार, फ्लिपकार्ट वरती बघणार, मोबाईल्स कोणते अवेलेबल आहेत, शॉपक्लूज आहे, वेगवेगळ्या साईट्स अवेलेबल आहेत. प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही काय करतात, मोबाईल चेक करता, जे आवडेल तो काय करतो ऑनलाईन ऑर्डर करता. म्हणजे तिकडे जायचा संबंध येतच नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की हा जो प्रकार आहे बिझनेसचा, हा इमर्ज होतोय, हा मार्केटमध्ये नव्याने पुढे येतोय. पूर्ण टॉपिकचं नाव काय दिलंय, इमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस किंवा ई बिझनेस. करूया आपण स्टार्ट हा टॉपिक मिनिंग पासून. द टर्म ई बिझनेस, that is electronic business, is derived from the term email and e-commerce. म्हणजे ई बिझनेस हा प्रकार कशामधून आला, ईमेल अँड ई कॉमर्स मधून आला. तर ईमेल तुम्हाला माहिती आहे, ई कॉमर्स म्हणजे काय. ईमेल म्हणजे आपण जनरली ईमेल इकडून तिकडे सेंड करतो. फॉर एक्झाम्पल मला एखादा मेसेज द्यायचा आहे, एखादी इन्फॉर्मेशन दुसऱ्या भागातल्या माणसाला द्यायचं, आपण मेल करतो डायरेक्ट. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल तर मी घरी बसून मेल करतो, त्याच्या कम्प्युटरवर त्याच्या मेल आयडीवरती ती इन्फॉर्मेशन त्याला मिळते. म्हणजे मला तिकडे जाऊन सांगायची गरज नाहीये, मी इथून त्याला इन्फॉर्मेशन पाठवली, त्याला तिकडे मिळाली. ई कॉमर्स, बाईंग अँड सेलिंग. मग तुम्ही बोलाल सर ई कॉमर्स आणि ई बिझनेस मध्ये काय फरक आहे. ई कॉमर्स मध्ये पण बाईंग अँड सेलिंगच करायचे, ई बिझनेस मध्ये वेगळं काय करताय. तर ई कॉमर्सचं ऍडव्हान्स व्हर्जन, मार्क माय वर्ड, ई कॉमर्सचं ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे ई बिझनेस. ई कॉमर्सचं ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजेच ई बिझनेस. ई बिझनेस म्हणजे काय, तर तुम्ही तिथे पूर्ण प्लॅटफॉर्म देता बाहेरला.
जिथे तो इन्क्वायरी करू शकतो, क्वालिटी चेक करू शकतो. ई कॉमर्स मध्ये फक्त बाईंग अँड सेलिंग, अपार्ट फ्रॉम बाईंग अँड सेलिंग दुसऱ्या काहीच गोष्टी अवेलेबल नाहीयेत. ई बिझनेस मध्ये पूर्ण सगळं ऍडमिनिस्ट्रेशनच ऑनलाईन आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघायला गेले तर आता बघा, कोणत्याही कंपनीच्या साईटवर गेले, तुम्हाला प्रोडक्ट परचेस करायचे, प्रोडक्ट अवेलेबल आहे. तुम्हाला इन्क्वायरी करायची, इन्क्वायरीज तुम्ही करू शकता. तुम्हाला तिथे जॉबसाठी अप्लाय करायचं तर जॉबसाठी ऍप्लिकेशन्स पण तिथे अवेलेबल आहेत. म्हणजे ए टू झेड मेजॉरिटी गोष्टी तिथे ऑनलाईन अवेलेबल आहेत. म्हणजे जे काही तुम्हाला क्वेरीज असतील किंवा जे काही तुम्हाला पाहिजे इन्फॉर्मेशन, ती सगळी शॉपिंग साईटवरती अवेलेबल आहे. म्हणजे होल स्ट्रक्चर अवेलेबल आहे. ई कॉमर्स मध्ये फक्त काय असायचं, बाईंग अँड सेलिंग. आणि बाईंग अँड सेलिंग सोडून तुम्हाला काही क्वेरीज असतील, फोन करून विचारा. फोन नाही लागला, राहिला प्रॉब्लेम तुमच्या बाजूलाच, तुमचा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार नाही. तसं ई बिझनेस मध्ये नाही ना. ई बिझनेस मध्ये तुम्ही बाईंग अँड सेलिंग पण करताय. अपार्ट फ्रॉम बाईंग अँड सेलिंग तुम्हाला इन्क्वायरी करायची आहे, तुम्हाला त्या कंपनीचं मॅनेजमेंट बघायचं आहे, कंपनीचं गोल काय बघायचं आहे, कंपनी काय बेसिसवरती बिझनेस करते, कंपनीला पुढे जाऊन काय करायचं, कंपनीकडे अजून कोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, एखादं प्रोडक्ट नाही आवडलं, मला कंप्लेंट करायची, मी कंप्लेंट करू शकतो. त्यांना आपल्याला काय फीडबॅक द्यायचा असेल ते आपल्याला फीडबॅक देतात. म्हणजे ई कॉमर्स फक्त एवढूसा पार्ट होता, जस्ट बाईंग अँड सेलिंग. आणि ई बिझनेस मध्ये वास्ट व्हरायटी कव्हर केल्यात ऑनलाईन शॉपिंगसाठी. सो हा कन्सेप्ट कशामधून इमर्ज झाला तर फर्स्ट लाईन, the term e-business, that is electronic business, is derived from the terms email and e-commerce. E-business or electronic business, तुम्ही त्याला e-business बोला किंवा electronic business बोला, is the administration of conducting business via the internet. म्हणजे होल बिझनेस ऍक्टिव्हिटीज मी काय करतोय, इंटरनेटच्या थ्रू कंडक्ट करतोय. ई कॉमर्स मध्ये फक्त बाईंग अँड सेलिंग व्हायची. आता मी फक्त बाईंग अँड सेलिंग माझं ए टू झेड सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटीज, सगळं माझं ऑफिशियल वर्क, सगळं माझं ऑफिशियल वर्क मी पूर्णपणे कशावरती करतोय, इंटरनेटवरती. नॉट ओनली बाईंग अँड सेलिंग, ऑर्डर घेणे, ऑर्डर डिलिव्हर करणे, कस्टमरचा फीडबॅक घेणे, कस्टमरच्या क्वेरीज सॉल्व्ह करणे, कस्टमरला कॉन्टॅक्ट करायचे, एम्प्लॉईजना आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे, एम्प्लॉईजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. जे काही आज मी पूर्वी ऑफिसमध्ये बसून करायचो ना, ते सगळं आता मी कशाच्या थ्रू करतोय, इंटरनेटच्या थ्रू करतोय. सो लाईन काय दिली त्यांनी, ई बिझनेस और इलेक्ट्रॉनिक बिझनेस. E-business or electronic business is the administration of conducting business via the internet. This will include the buying and selling of goods and services. म्हणजे buying and selling तर आहेच, सोबत काय बघा, along with providing technical or customer support through the internet. म्हणजे ई कॉमर्स मध्ये हा प्रकार नव्हता, कोणता, टेक्निकल और कस्टमर सपोर्ट थ्रू द इंटरनेट. ई कॉमर्स मध्ये फक्त काय होतं, बाईंग अँड सेलिंग. अपार्ट फ्रॉम बाईंग अँड सेलिंग कस्टमरला काही इन्क्वायरी करायची, कस्टमर करू शकत नव्हता. कस्टमरला कंप्लेंट करायची, कस्टमर करू शकत नव्हता. फीडबॅक द्यायचा, कस्टमर देऊ शकत नव्हता. कस्टमरला अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे ती अवेलेबल नव्हती. हे सगळे प्रॉब्लेम कोणी सॉल्व्ह केले, हे सगळे प्रॉब्लेम कोणी सॉल्व्ह केले, ई बिझनेसने. कारण ई बिझनेस मध्ये नॉट ओनली बाईंग अँड सेलिंग पुरतं मर्यादित नाहीये. ई बिझनेस मध्ये फक्त बाईंग अँड सेलिंग होत नाही, तर बाईंग अँड सेलिंग सोबत कस्टमरला जो काही टेक्निकल सपोर्ट लागतोय ते प्रोडक्ट सिलेक्ट करण्यासाठी, त्या प्रोडक्टची क्वालिटी, त्या प्रोडक्टचे फीचर्स, मग त्या प्रोडक्टला अजून कोणते अल्टरनेट प्रोडक्ट्स आहेत, मग हे परवडत नाही मग तुम्ही दुसरं घेऊ शकता, या सगळ्या गोष्टी ई बिझनेस मध्ये अवेलेबल आहे. फर्स्ट पॅराग्राफ कळतोय तुम्हाला, दोघांमधला फरक कळाला तुम्हाला, ई कॉमर्स आणि ई बिझनेस. ई कॉमर्स म्हणजे पण बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स, ई बिझनेस मध्ये पण बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स करतो आपण. पण दोघांमध्ये फरक काय, ई कॉमर्स मध्ये फक्त ओनली बाईंग अँड सेलिंग, नथिंग अपार्ट फ्रॉम दॅट. बाईंग अँड सेलिंग सोडून दुसरं काहीच नाही. ई बिझनेस मध्ये बाईंग अँड सेलिंग साठी जी काही हेल्प लागते कस्टमरला, ती सगळी प्रोव्हाइड करण्यात येते ई बिझनेस मध्ये. पहिला पॅराग्राफ आपण रीड करूया. द टर्म ई बिझनेस इज इलेक्ट्रॉनिक बिझनेस is derived from the terms email and e-commerce. E-business or electronic business is the administration of conducting business via the internet. This will include the buying and selling of goods or services along with providing technical or customer support through the internet. Now आता concept कोणी आणला आणि कधी आणला? The concept of e-business emerged when IBM continued coined the term in late 90s. म्हणजे पहिली कंपनी IBM, इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्पोरेशन, फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्ही शॉर्ट फॉर्मच लक्षात ठेवा. ह्या कंपनीने पहिल्यांदा हा कन्सेप्ट आणला, कोणता, ई बिझनेस. ई कॉमर्स अगोदर चालू होता, पण ई कॉमर्स मध्ये कस्टमरला काही इन्क्वायरीज करायच्या असतील, काही क्वेरीज असतील तर त्याच्यावरती सोल्युशन नव्हतं. फॉर एक्झाम्पल माझा बिझनेस दिल्लीला आहे,
मुंबईतल्या एखाद्या कन्झ्युमरला गुड्स घ्यायचं आहे तर त्या गुड्स बद्दल सगळी माहिती अवेलेबल पाहिजे ना, त्याचे काही डाऊट्स असतील ते पण सॉल्व्ह करता आले पाहिजे ना. माझं तिकडे दुकान नाहीये मुंबईमध्ये, मी दिल्लीलाच आहे, मग तो कशी इन्फॉर्मेशन सगळी त्या प्रोडक्ट बद्दल कलेक्ट करणार. मग ह्या कंपनीने सगळ्यात पहिल्यांदा ई बिझनेस हा कन्सेप्ट डेव्हलप केला. त्यांनी कस्टमरला बाईंग अँड सेलिंग सोबत बाकी सगळ्या सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली. ऑनलाईन इन्क्वायरीज असतील ऑनलाईन अटेंड करतात, त्यांचे ऑर्डर्स घ्यायचे ऑनलाईन अटेंड करतात, बार्गेनिंग करायचे कस्टमरला ऑनलाईन बार्गेनिंग चालू आहे. म्हणजे ए टू झेड जो काही कस्टमरला रिक्वायरमेंट आहे बाईंग अँड सेलिंग संदर्भात ते सगळ्यांनी इंटरनेटवरती अवेलेबल केलं 1996 मध्ये. सो लाईन काय दिले, द कन्सेप्ट ऑफ ई बिझनेस इमर्ज कधी स्टार्ट झाला हा कधी, तर वेन IBM कॉइन्ड द टर्म इन लेट 90s. द पर्पज वॉज टू प्रोव्हाइड, काय पर्पज होता ही सर्व्हिस काढण्यामागचा, तर बाय अ प्लॅटफॉर्म ऑन द इंटरनेट टू बाय अँड सेल गुड्स. म्हणजे बायरला गुड्स विकत घेण्यासाठी, सेलरला गुड्स सेल करण्यासाठी जी काय हेल्प अवेलेबल होती ती इंटरनेटच्या थ्रू प्रोव्हाइड करायची होती. मिनिंग कळलं तुम्हाला, कन्फ्युजन करून घेऊ नका. कन्सेप्ट एकदम सिंपल आहे. ई बिझनेस लिमिटेड पार्ट, सॉरी ई कॉमर्स लिमिटेड व्हर्जन, ई बिझनेस ऍडव्हान्स व्हर्जन. ई कॉमर्स म्हणजे काय, ओनली बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स, सेलर गुड्स विकणार बायर विकत घेणार. ई बिझनेस म्हणजे त्या गुड्स बद्दल सगळ्या इन्फॉर्मेशन अवेलेबल आहेत, त्या गुड्स बद्दल ज्या काही क्वेरीज असतील कस्टमरचे ते ऑनलाईन सॉल्व्ह होणार, कस्टमरला फीडबॅक देणार, कस्टमर कंप्लेंट करू शकतो, कस्टमर इन्क्वायरी करू शकतो, कस्टमर बार्गेनिंग करू शकतो, कस्टमर अजून बऱ्याचशा इन्क्वायरीज करू शकतो, बऱ्याचशा गोष्टी चेक करू शकतो ऑनलाईन. म्हणजे ए टू झेड बाकी सगळ्या गोष्टी कस्टमरला ज्या युजफुल आहेत त्या सगळ्या ई बिझनेस मध्ये अवेलेबल झाल्या. म्हणजे इन शॉर्ट ई कॉमर्स स्मॉल व्हर्जन, त्याचं ऍडव्हान्स व्हर्जन ई बिझनेस. मिनिंग कळलं तुम्हाला, एकदा आपण रिवाइज करूया मिनिंग. The term e-business is electronic business derived from the terms email and e-commerce. E-business is electronic business is the administration of conducting business via the internet. This would include the buying and selling of goods or services along with providing technical or customer support through the internet. The concept of e-business emerged when IBM coined the terms in late 90s. The purpose was to provide buyers a platform on the internet to buy and sell goods. Definition बघा दिला, IBM ने definition डेव्हलप केले. IBM defined e-business as the transformation of key business process. Key म्हणजे मेन, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स ही मेन प्रोसेस आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन ही मेन प्रोसेस आहे. कस्टमरला सॅटिस्फाय करणं, कस्टमरच्या क्वेरीजनं आन्सर्स देणं ही मेन प्रोसेस आहे. ही प्रोसेस त्यांनी पूर्णपणे फिजिकल मधून कशामध्ये कन्वर्ट केली, इलेक्ट्रॉनिक मध्ये. सो लाईन काय दिली त्यांनी, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ की बिझनेस प्रोसेस थ्रू द इंटरनेट, थ्रू द यूज ऑफ इंटरनेट कनेक्शन. डेफिनेशन कळली तुम्हाला. IBM ने काय सांगितलेलं आहे की जी मेन प्रोसेस आहे बिझनेस साठी, एक सिंपल उदाहरण घ्या ना, तुम्ही दुकानात गेलो डायरेक्ट प्रोडक्ट दाखवलं डायरेक्ट परचेस करता का रे, त्या प्रोडक्ट बद्दल पूर्ण इन्क्वायरी करताना, मग ती इन्क्वायरी ई कॉमर्स मध्ये पॉसिबल नव्हती. ई बिझनेस मध्ये ती इन्क्वायरी अवेलेबल आहे. तुम्हाला जे जे डाऊट्स आहेत ते सगळे डाऊट्स ई बिझनेस मध्ये काय केले त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत. म्हणजे जे डाऊट्स तुम्ही अगोदर दुकानात जाऊन सॉल्व्ह करायचे ते आता त्यांनी दुकानात न येता, फिजिकली न जाता कसे सॉल्व्ह केलेले आहेत, इलेक्ट्रॉनिकली. म्हणून त्यांनी शब्द काय वापरलाय, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ की बिझनेस प्रोसेस. म्हणजे ती जी मेन प्रोसेस आहे ना कस्टमरची, ती त्यांनी ट्रान्सफॉर्म केली. इन्क्वायरीजची, बाईंगची मेन जी प्रोसेस आहे ती काय केली त्यांनी ट्रान्सफॉर्म केली. कशातून कशामध्ये, इलेक्ट्रॉनिक मध्ये आणली जाते. कशामधून, फिजिकल मधून. अगोदर लोक काय मार्केटमध्ये जायचे आणि मग गुड्स घ्यायचे. आता मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही. आता डायरेक्ट कसे करतो आपण, बाई ऑनलाईन. म्हणजे आपण ही मेन प्रोसेस काय केली, ट्रान्सफर केलेली. सो लाईन काय दिली त्यांनी, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ की बिझनेस प्रोसेस थ्रू द यूज ऑफ इंटरनेट टेक्नॉलॉजी. ऍडव्हान्टेजेस ऑफ ई बिझनेस. फर्स्ट पॉइंट दिला क्वालिटी प्रोक्युरमेंट. प्रोक्युर करणे म्हणजे कलेक्ट करणे. ई बिझनेस फॅसिलिटेट्स. फॅसिलिटेट्स म्हणजे पॉसिबल. आज ई बिझनेस मुळे पॉसिबल होते. आपल्याला काय पॉसिबल होते, प्रोक्यूर करणे. प्रोक्यूर म्हणजे कलेक्ट करणे. काय कलेक्ट करणे, तर क्वालिटी मटेरियल्स अँड अदर आयटम्स. आज मार्केटमध्ये ई बिझनेस शॉपिंग साईट चालवणारे बरेचसे आहेत अवेलेबल वेंडर्स. बरेचसे शॉपिंग ऍप आहेत ज्याच्यावरती जाऊन तुम्ही काय करू शकता, क्वालिटी मटेरियल सर्च करू शकता.
खूप सिंपल आहे, तुम्ही बऱ्याच वेळा ते केले देखील असेल. फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही ॲमेझॉनवरती गेले, एखाद्या प्रोडक्ट तुम्ही सर्च केलं, त्या प्रोडक्टवरती क्लिक केलं की तुम्हाला सगळे फीचर्स त्याचे अवेलेबल होतात. त्याची क्वालिटी, त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट, त्याची एक्सपायरी डेट, रिव्ह्यूज पण बघायला मिळतात. रिव्ह्यूज म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्यांनी यूज केले ते तिथे रिव्ह्यूज येतात. सो त्याच्यावरून तुम्ही ते प्रोडक्ट काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. 8 ते 10 साईट्स अवेलेबल आहेत. तुम्ही 10च्या 10 साईट्सवरती ते प्रोडक्ट सर्च करू शकता. जिथे चांगली क्वालिटी मिळेल, जिथे प्राइस रिझनेबल मिळेल, तिथून गुड्स काय करू शकता, परचेस करू शकता. बेस्ट ॲडव्हान्टेजेस काय तुम्हाला, की तुम्हाला घरातून बाहेर नाही पडायचं आहे. तुम्ही रात्री झोपायच्या वेळी पण ते मोबाईल हातामध्ये घेऊन किंवा लॅपटॉप जर का असेल, कम्प्युटर जर का असेल, तर घरी बसून तुम्हाला जेव्हा वेळ अवेलेबल असेल तेव्हा तुम्ही शॉपिंग करू शकता आणि चांगल्या क्वालिटीचे मटेरियल्स कलेक्ट करू शकता. आणि हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे, ई बिझनेसमुळे. सो काय दिले फर्स्ट टाइम त्यांनी, ई बिझनेस फॅसिलिटेट्स. काय पॉसिबल केलं ई बिझनेसने, प्रोक्युरमेंट ऑफ क्वालिटी मटेरियल्स अँड अदर आयटम्स. द बाईंग फर्म म्हणजे आपण कंझ्युमर काय करायचं आपल्याला, तर काय दिले बघा, कॅन ऑब्टेन म्हणजे मिळवू शकतो आपण, बिड्स म्हणजे प्राइसेस, फ्रॉम सेव्हरल पोटेन्शियल सप्लायर्स. आज एक सप्लायर नाही तर 8 ते 10 शॉपिंग साइट्स आहेत जे तुम्हाला गुड्स सप्लाय करायला रेडी आहेत. मला शर्ट घ्यायचं आहे, मी अमेझॉनवरती शर्ट बघितलं, 500 रुपये प्राइस आहे, क्वालिटी बघितली, मला आवडली. मी मिंत्रावर बघितलं ते शर्ट, तर त्या शर्टची प्राइस 450 आहे, क्वालिटी चांगली आहे. फ्लिपकार्टवरती ते 300 रुपयाला मिळते, क्वालिटी चांगली आहे. मी काय करणार, सगळ्या ठिकाणी साईटवरती चेक करणार, जिथे मला क्वालिटी चांगली वाटते, प्राइस रिझनेबल वाटते, तिथून गुड्स काय करणार, मी परचेस करणार. मला फक्त जसं आपण फिजिकलला काय करतो, मार्केटमध्ये गेल्यावरती, तुम्ही नाही तुमचे आई वडील, लालबाग मार्केटला जर का गेले तुम्ही, एखादी वस्तू घ्यायची म्हटलं तर एका दुकानात जाऊन डायरेक्ट घेत नाही आपण, तिकडची 4-5 दुकानं फिरतो, सगळीकडे प्राइस काढतो आपण आणि मग जिथे आपल्याला प्राइस रिझनेबल वाटते, क्वालिटी चांगली वाटते, तिथून जाऊन गुड्स पुन्हा जाऊन काय करतो, परचेस करतो. एक्झॅक्टली इथे पण मला तेच करायचं आहे. 10 दुकानं म्हणजे 10 शॉपिंग साईट ज्यांच्यावरती मी काय करणार, सर्च करणार प्रोडक्ट, सगळ्या ठिकाणी प्राइस कलेक्ट करणार, जिथे मला परवडते तिथून जाऊन गुड्स काय करणार, परचेस करणार. दोन गोष्टीमध्ये फरक काय, फिजिकलला मी जाऊन फिरलो, 2 तास घालवले माझे, ऑनलाईनला मी एवढा वेळ घालवत नाहीये. सो तुमचा व्हॅल्युएबल टाइम काय झाला, त्यामुळे सेव्ह झाला आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला क्वालिटी गुड्स सुद्धा अवेलेबल झाले. सो लाईन काय दिली बघा, ई बिझनेस फॅसिलिटेट्स प्रोक्युरमेंट ऑफ क्वालिटी मटेरियल्स अँड अदर आयटम्स. द बाईंग फर्म कॅन ऑब्टेन बिड्स फ्रॉम सेव्हरल पोटेन्शियल सप्लायर अँड सिलेक्ट द सप्लायर. तुम्हाला कोणता सप्लायर सिलेक्ट करायचा आहे, दॅट कॅन प्रोव्हाइड, जो तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे काय, बेस्ट क्वालिटी मटेरियल्स ॲट रिझनेबल प्राइस. जे आपण फिजिकलला पण करतो, 10 दुकानं फिरतो, गुड्स कुठून घेतो, ज्याच्याकडे गुड्स चांगला आहे, प्राइस रिझनेबल आहे, त्याच्याकडूनच गुड्स परचेस करतो. इथे पण मी तेच करणार आहे, 10 शॉपिंग साईट फिरणार म्हणजे व्हिजिट करणार मोबाईलवरती, जिथे गुड्स चांगला आहे, जिथे प्राइस रिझनेबल आहे, तिथून गुड्स काय करणार, मी परचेस करणार. पहिला पॉईंट कळाला, पहिला ऍडव्हान्टेजेस कळाला, क्वालिटी गुड्स मिळतात आणि टाइम पण काय होतोय, सेव्ह होतोय. रीड करूया आपण. E-business facilitates procurement of quality material and other items. The buying firm can obtain bids from several potential suppliers and select the supplier that can provide best quality materials at reasonable price. Then point number 2. Improvement in productivity. आता e-business मुळे प्रोडक्टिव्हिटी मध्ये कशी इम्प्रूव्हमेंट झाली बघा. फर्स्ट थिंग, ई-बिझनेस मुळे कंझ्युमरला बिगेस्ट ऍडव्हान्टेजेस काय मिळाला, तर आजच्या या बिझी लाईफमध्ये, आजच्या या धावपळीच्या लाईफमध्ये मेजॉरिटी ऑफ कंझ्युमर्स डोंट हॅव अ टाइम टू स्पेंड स्वतःच्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी, स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी, त्यांना बाहेर जाऊन शॉपिंग करण्यासाठी वेळ अवेलेबल नाहीये. आणि हे ई बिझनेस मध्ये आपण बघितलं, क्वालिटी मटेरियल्स मिळतात, ते पण घरी बसून मिळतात. त्यामुळे मेजॉरिटी ऑफ यंग जनरेशन आता कशाकडे अट्रॅक्ट होत चाललेले, ई बिझनेसकडे. ओल्ड जनरेशन, आपले आई वडील बघा, जे आता मोबाईल फ्रेंडली नाहीयेत, ते आठवडाभर काम करतात, मेहनत करतात, दमतात, संडेचा एक दिवस आरामाला मिळतो, त्या दिवशी देखील मार्केट जाऊन फिरतात आणि तुम्हाला काय नाही पाहिजे ते घेऊन येतात घरामध्ये. पण यंग जनरेशन हा विचार करत नाही. यंग जनरेशन काय विचार करते, आयला ऑनलाईन पण अवेलेबल आहे, क्वालिटी गुड्स मिळतात, मग कशाला बाहेर जायचं, एक दिवस आरामाचा मिळतो संडेचा, आराम करूया, जी शॉपिंग करायची ती ऑनलाईन करूया. आणि त्यामुळे मेजॉरिटी ऑफ पीपल्स टर्न टू
ई बिझनेस. मेजॉरिटी ऑफ लोक ई बिझनेस कडे वळालेले, त्यामुळे ई बिझनेसची प्रोडक्टिव्हिटी वाढू लागलेली आहे. सो लाईन काय दिली बघा, ई बिझनेस ट्रान्झॅक्शन फॅसिलिटेट्स, ई बिझनेस ट्रान्झॅक्शन पॉसिबल्स. आपल्याला काय पॉसिबल झालं ई बिझनेसमुळे? ऑटोमेटेड ऑर्डरिंग अँड बिलिंग सिस्टम रिलेटेड टू परचेस. तुम्हाला जाऊन ऑर्डर द्यायची नाहीये, दुकानात जाऊन गुड्स घ्यायचं नाही. ऑटोमेटेड ऑर्डरिंग, ऑटोमेटेड ऑर्डरिंग म्हणजे घरी बसून इंटरनेटवरून तुम्ही ऑर्डर देताय आणि गुड्स तुमच्या घरी येतोय. कळते का तुम्हाला? फिजिकल सारखं दुकानात जाऊन ऑर्डर द्यायची नाही, ते घरी बसून तुम्ही इंटरनेटवरती ऑर्डर देताय. सो लाईन काय दिले, ई बिझनेस ट्रान्झॅक्शन फॅसिलिटेट्स ऑटोमेटेड ऑर्डरिंग अँड बिलिंग सिस्टम रिलेटेड टू परचेस. आणि ऑटोमेटेड ऑर्डरिंग असल्यामुळे मला तिकडे जावं लागत नाही, माझा टाइम काय होतोय, सेव्ह होतोय आणि माझी गरज पण भागते. फर्स्ट लाईन कळली तुम्हाला. सेकंड लाईन काय दिली बघा, इट ऑल्सो फॅसिलिटेट्स अवेलेबिलिटी ऑफ क्वालिटी मटेरियल्स ऑन टाइम. नाउअडेज गुड्स 3 दिवस सांगतात, तिसऱ्या दिवशी गुड्स तुम्हाला मिळतो. दुसऱ्या दिवशी सांगितलं असेल दुसऱ्या दिवशी मिळतो, म्हणजे क्वालिटी गुड्स मिळतोय तो पण टाइमवर मिळतोय. त्यामुळे लोकांचा विश्वास जो आहे, लोकांचा जो ट्रस्ट आहे या शॉपिंग साईट्सवरचा वाढू लागलेला आहे. आणि त्यामुळेच आता हे जे आहेत ई बिझनेस मार्केटर्स, हे जे ऑनलाईन शॉपिंग चालवणारे साईट्स आहेत, त्यांचा टर्नओव्हर, त्यांची प्रोडक्टिव्हिटी काय होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. म्हणून कोणचं नाव दिलं, इम्प्रुव्हमेंट इन प्रोडक्टिव्हिटी. कारण मेजॉरिटी क्राऊड आता ह्या प्रकाराकडे वळाला आहे. आपल्या टॉपिकचं नावच आपण बघितलं, इमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस. फॉरेन कंट्रीमध्ये कोणीही दुकानात जात नाही, तिथे शॉपिंग मॉल्समध्ये माणसं जास्त फिरत नाहीत, सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल झालेल्या आहेत आणि प्रत्येकजण ऑनलाईन डिजिटलायझेशन मध्ये घुसलेलं आहे आणि कोणीही घरातून बाहेर पडत नाही काही घेण्यासाठी. आणि इव्हन इंडियामध्ये पण हीच परिस्थिती होणार आहे पुढच्या 20 ते 25 वर्षामध्ये. मेजॉरिटी ऑफ थिंग्स पब्लिक कशावरती बाय करणार, ई बिझनेस, ऑनलाईन शॉपिंग साईट्स. आणि त्यामुळे कोणाची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे, ई बिझनेस मार्केटर्सची. पॉईंट नंबर 2 कळालं तुम्हाला. म्हणजे इथे आपलाही फायदा आहे आणि यांचाही फायदा. आपला काय फायदा झाला, आपला टाइम काय झाला, सेव्ह झाला. आपल्याला जायची गरज नाही आणि क्वालिटी मटेरियल्स घर बसल्या मिळतात, तर कशाला वेळ घालवायचा उन्हामध्ये फिरायचं. पॉईंट नंबर 2 कळालं तुम्हाला. एकदा रेडी करूया आपण. इम्प्रुव्हमेंट इन प्रोडक्टिव्हिटी. E-business transaction facilitates automated ordering and billing system related to purchase. It also facilitates availability of quality materials on time. Therefore, the productivity of e-business improves. Point number 3. Lower cost. This is one of the biggest advantages of e-business. Lower cost. Physical business फॉर्म करायचा, फिजिकल स्टोअर स्टार्ट करायचा म्हणजे आपल्याला एक प्लेस लागणार, मार्केटेबल एरियामध्ये प्लेस लागणार. तिथे दुकान आपल्याला कन्स्ट्रक्ट करावं लागणार, आतमध्ये इंटेरियर करावं लागणार, त्याचा आतमध्ये स्टाफ अपॉइंट करावा लागणार कस्टमरला अटेंड करण्यासाठी, त्याचा मेंटेनन्स असणार, त्याचा इन्शुरन्स असणार. खूप सारे खर्च वाढतात आपले. का? तर कस्टमर येणार आहे म्हणून. ई बिझनेस मध्ये कस्टमर येणार आहे का रे? नाही. सो सेटअप करायला जास्त खर्च येणारच नाहीये, तुम्ही घरी बसून पण हा बिझनेस करू शकता. सो ही सेटअप कॉस्ट तुमची पूर्णपणे काय झाली, सेव्ह झाली. द कॉस्ट ऑफ सेटिंग अप ई बिझनेस इज कंपॅरेटिव्हली व्हेरी लो दॅन सेटिंग अप ऑफ फिजिकल स्टोअर. फिजिकल स्टोअर सेटअप करणं आणि ई बिझनेस सेटअप करणं, ई बिझनेस सगळ्यात चीपली, काहीच खर्च नाहीये. त्यामुळे मेजॉरिटी ऑफ तुम्ही आता हे एक जनरल बघाल तर बरेचसे यंग मुलं पण आता ई बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व होऊ लागले. व्हॉट्सअपवरती स्टेटसला त्यांचे जे प्रोडक्ट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहे ते ठेवतात, तुम्ही बघितलं पण असेल. आणि तुम्हाला आवडलं की तुम्ही त्याला ऑर्डर प्लेस करता, तो तुम्हाला घरी आणून देतो. ऑब्झर्व केलं हे तुम्ही? इज वन टाइप ऑफ ई बिझनेस. कुठेतरी दुकान घेतलंय, दुकान घ्यायचं म्हणजे तिथे आता मुंबईमध्ये आपल्या काळाचौकी सारख्या एरिया जर का दुकान घ्यायचं म्हणजे तुम्हाला 60-70 लाख पाहिजे, आतमध्ये इंटेरियर वगैरे करायला 15-20 लाख पाहिजे, 1 करोडच्या आसपास कॅपिटल पाहिजे. हाय अवेलेबल नाहीये. पण तो काय स्टार्ट करतो, कपडेच विकायचे ना, व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवायचे, आपल्या कॉन्टॅक्ट्समध्ये नंबर ऑफ कॉन्टॅक्ट्स वाढवत जायचे. सगळ्यांना आपले स्टेटस व्ह्यू झाले. 300, 400, 500 जण जर तुमचे स्टेटस बघणारे असतील, 500 पैकी डेली तुम्हाला किंवा वीकमध्ये ऍटलीस्ट 10 जण तरी ऑर्डर करतील, 20 जण तरी ऑर्डर करतील. बिझनेस चालू झाला तुमचा. सेटअप कॉस्ट आली काही, घर बसले बिझनेस करते तुम्ही. म्हणजे ई बिझनेसला जास्त कॉस्ट लागते की कमी लागते? कमी लागते. सो लाईन काय दिली त्यांनी, the cost of setting up e-business is comparatively very low than setting up of physical store. E-business can be set up with limited investment. The investment is low because there is no need to pay rent. रेंटचा खर्च नाहीये, इन्शुरन्स अँड मेंटेनन्स चार्जेस एक्सेट्रा. हे सगळे खर्च बॉयकॉट होतात. हे सगळे खर्च आपल्याला करावे लागत नाहीत बिकॉज आपण घर बसल्या बिझनेस करतोय. फिजिकल स्टोर ओपन करायची गरज नाहीये. पॉईंट नंबर 3 कळालं तुम्हाला.
पॉईंट नंबर 4 ग्लोबल मार्केट. हा एक बिगेस्ट ऍडव्हान्टेज आहे ग्लोबल मार्केटचा. ड्यू टू ई बिझनेस इंटरनेटवरती प्रोडक्ट आपण लॉन्च करतोय, जे आपल्या इंडियातली तर लोक बघणार आहेत, किंवा फॉरेन कंट्रीज मधले लोक देखील ते प्रोडक्ट काय करू शकतात, बघू शकतात. मी एखादं फिजिकल स्टोर ओपन केलं समजा आपल्या एरियामध्ये, कस्टमर कुठले असणार, काळाचौकी, जास्तीत जास्त लालबाग, आणि चुकून आले तर शिवडीवाले येतील. म्हणजे माझा एरिया लिमिटेड असणार एवढाच. पण जेव्हा आम्ही इंटरनेटवरती ऑनलाईन शॉपिंग साईटच्या थ्रू प्रोडक्ट लॉन्च करतो, पूर्ण वर्ल्ड ते ऍक्सेस करू शकतं ना. म्हणजे माझं पूर्ण प्रोडक्ट लिमिटेड एरियासाठी राहिलं की पूर्ण वर्ल्डला ओपन झालं रे. पूर्ण वर्ल्डला ओपन झाल्याने ते प्रोडक्ट कोणी कुठूनही ऑर्डर देऊ शकतो ना मला. सो लाईन काय दिली बघा, ड्यू टू ई बिझनेस बिझनेसमॅन इन अवर कंट्री कॅन अट्रॅक्ट, कोणला अट्रॅक्ट करू लागले, फॉरेन कस्टमर्स लोकेटेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. अँड इवन बायर कॅन चूज प्रोडक्ट फ्रॉम ऑलमोस्ट एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. दोघांनाही फायदा झाला. जो सेलर आहे तो वर्ल्ड मध्ये आज कोणालाही गुड्स विकू शकतो. इव्हन जो बायर आहे त्याला देखील फायदा मिळाला. आज तो इंडियामध्ये राहतोय, त्याला जर का अमेरिकेतल्या एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट परचेस करायचंय, तो इंडियातून परचेस करू शकतो. म्हणजे इट बेनिफिट्स बोथ बायर ॲज वेल एज सेलर. सेलरला ग्लोबल मार्केट ओपन झालं, बायरला ग्लोबल सेलर्स अवेलेबल झाले. आज मी जर का काळाचौकी राहतोय तर काळाचौकी मधल्या दुकानात गुड्स घेतोय. पण जर का मी ई बिझनेस मध्ये गेलो तर काळाचौकीत राहून मी जर का युएस मधल्या स्टोर मधून गुड्स घेते, त्यात काय नवीन नाहीये, मी घेऊ शकतो, परचेस करू शकतो. म्हणजे जसं सेलर लोकांना फायदा झाला, ते ऑल ओव्हर द वर्ल्ड पोहोचले, तसं बायर पण आज जिथून पाहिजे तिथून गुड्स काय करू शकतो, मागवू शकतो. सो बेनिफिट दोघांनाही मिळाला, दोघांनाही ग्लोबल मार्केट अवेलेबल झालं बिकॉज ऑफ ई बिझनेस. काय दिले बघा तिथे, ड्यू टू ई बिझनेस businessmen in our country can attract foreign customers located all over the world, and even buyer can choose product from almost any part of the world. No need of face to face interaction between buyer and seller. दोघांना एकमेकांना भेटण्याची गरज नाही, पण दोघांचे प्रोडक्ट्स दोघांची म्हणजे सेलरचा प्रोडक्ट कोणत्याही पार्ट मध्ये पोहोचतोय, बायर कोणत्याही पार्ट मध्ये विकत घ्यायला पोहोचतोय बिकॉज ऑफ ई बिझनेस. पॉईंट नंबर 5 बेनिफिट्स टू कस्टमर्स. कस्टमरला काय बेनिफिट मिळाला बघा. The e-business provides several benefits to customers. One of them main benefit क्या बघा. For example, e-business facilities available 24 hours. मोठा ऍडव्हान्टेजेस. तुम्हाला एखादं प्रोडक्ट घ्यायचं, फिजिकल स्टोर्स लिमिटेड टाइम ओपन असतात. बऱ्याच वेळा आम्ही कामावर येईपर्यंत दुकानं बंद झालेली असतात. मला जे घ्यायचं ते घ्यायला मिळतच नाही. ई बिझनेस मध्ये तसं नाही ना. ई बिझनेस मध्ये 24 hours तुमचे स्टोर चालू असतात. बिगेस्ट ॲडव्हान्टेजेस. गमतीचा एक किस्सा सांगतो. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये एक स्टाफ होते, ते ऑनलाईन शॉपिंग करायचे. आणि आम्ही कसं कोणाचा बर्थडे वगैरे असेल तर एखाद्या स्टोअरमधून गिफ्ट घेतलं तर एक्स्ट्रा आम्ही 10-15 पिशवी ज्या म्हणजे कॅरी बॅग आहेत त्या आणून ठेवायचो. मग हे काय करायचे, ऑनलाईन ऑर्डर करायचे मिसेससाठी साडी किंवा गिफ्ट वगैरे, आणि ॲड्रेस ऑफिसचा द्यायचे. आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर ते प्रोडक्ट आम्ही आणलेल्या जे कॅरी बॅग्स आहेत त्याच्यामध्ये घेऊन जायचे. आणि घरी गेल्यावर सांगायचे की तुझ्यासाठी खास वेळेत वेळ काढून आम्ही हे गिफ्ट घेऊन आलो. आणि मग तिकडे फुटेज खायचे. ई बिझनेसमध्ये हा एक ॲडव्हान्टेजेस मिळतो. तुम्हाला ऑफिसमधून सुटल्यावरती जायला पॉसिबल होत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या फॅमिली मेंबर्सची आपण मन दुखवतो. अरे बर्थडे गिफ्ट आणायला नाही भेटलं, अरे सॉरी नेक्स्ट टाइम बघूया, आपण संडेला जाऊया, ह्याला जाऊया त्याला जाऊया, आपण एक्सक्यूज देत राहतो. सोडून द्या एक्सक्यूजचे. ई बिझनेस मध्ये सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेजेस आहे 24 hours बाईंग. तुम्ही रात्री मध्यरात्री उठाल ना झोपेतून उठून, तेव्हा देखील ऑनलाईन ऑर्डर प्लेस करू शकता. हा ॲडव्हान्टेजेस तुम्हाला फिजिकल स्टोरला अवेलेबल नाहीये. काय दिले बघा तिथे. The e-business provides several benefit to customers. For example, e-business facilities are available 24 hours. Therefore, a customer can place the online order at any time whenever he wants. जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो ऑनलाईन ऑर्डर प्लेस करू शकतो. पॉईंट नंबर 6 युजफुल टू गव्हर्नमेंट. विथ द हेल्प ऑफ ई-बिझनेस. ई-बिझनेसचा यूज आजकाल गव्हर्नमेंट पण करते. ऍप्लिकेशन्स मागवायचे ऑनलाईन, रॉ मटेरियल परचेस करायचे, 100 जण विकायला येतात, आमच्याकडून घ्या. टेंडर मागवतात. माहिती तुम्हाला, 100 जण टेंडर भरणार आणि मग ज्यांची प्राइस लो आहे, ज्यांची क्वालिटी चांगली आहे, गव्हर्नमेंट त्यांना ऑर्डर्स देतात. पूर्वी टेंडरचे एवढे असे पेपर यायचे एकेकाचे, एवढे वाचायला टाइम अवेलेबल नसतात. आता हे सगळं कसं चाललंय, ऑनलाईन. तुम्ही ऑनलाईन टेंडर भरा, आम्हाला प्राइस रिजनेबल वाटली तर आम्ही ऑर्डर देऊ तुम्हाला. सो आज गव्हर्नमेंट देखील ई बिझनेसचा यूज करतात. रजिस्ट्रेशन फीस भरायचे ऑनलाईन,
फ्रँकिंग करायचं आहे ऑनलाईन, तुम्हाला लायसन्स काढायचं आहे ऑनलाईन. म्हणजे गव्हर्नमेंट देखील बऱ्याचशा गोष्टी आज ज्या फिजिकली व्हायच्या पूर्वी सगळ्या कसं करता येते ऑनलाईन. विथ द हेल्प ऑफ ई बिझनेस गव्हर्नमेंट एजन्सीज कॅन कम्युनिकेट ऑनलाईन विथ सप्लायर फॉर देअर परचेस रिक्वायरमेंट. पॉईंट नंबर 6 कळलं तुम्हाला. पॉईंट नंबर 7 इझी पेमेंट. द पेमेंट इन ई बिझनेस इज डन बाय क्रेडिट कार्ड, फंड ट्रान्सफर एक्सेट्रा. क्रेडिट कार्ड अवेलेबल आहे, डेबिट कार्ड अवेलेबल आहे, ऑनलाईन बँकिंगच्या थ्रू तुम्ही फंड ट्रान्सफर करू शकता. अँड इट इज अवेलेबल राऊंड द क्लॉक. राऊंड द क्लॉक म्हणजे 24 आवर्स अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही कधीही प्रोडक्ट परचेस करू शकता, कधीही पेमेंट करू शकता. सो हा पण एक बॅरियर नाही आहे. हा देखील एक ॲडव्हान्टेजेस आहे इझी पेमेंट्स. गुड्स घेताय सोबत पेमेंट पण तुम्ही गुड्सही कधी पण घेऊ शकता आणि पेमेंट पण कधी पण करू शकता. काही जणांना विश्वास नसतो ते काय करतात, कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन चूज करतात. गुड्स आल्यावरती आपण पैसे पे करू, तो पण ऑप्शन अवेलेबल आहे. अदरवाईज तुम्ही डेबिट कार्डने पेमेंट करू शकता, क्रेडिट कार्डने करू शकता किंवा डायरेक्ट फंड ट्रान्सफर करू शकता इंटरनेट बँकिंगच्या थ्रू. नेक्स्ट पॉईंट दिलाय इझी ऑफ फॉर्मेशन. आपण मागाशीच बघितलं. फॉर्मेशन म्हणजे स्टार्टिंग. हा बिझनेस स्टार्ट करणं डिफिकल्ट नाहीये, कॅपिटल पण कमी लागते आणि इझिली आपण स्टार्ट करू शकतो. द फॉर्मेशन ऑफ ट्रेडिशनल बिझनेस इज डिफिकल्ट, कारण त्यासाठी स्टोर पाहिजे, जागा पाहिजे, स्टाफ पाहिजे हाताखाली. इथे या सगळ्या गोष्टींची गरज नाहीये. द फॉर्मेशन ऑफ ट्रेडिशनल बिझनेस इज डिफिकल्ट, वेअर एज टू फर्म ई बिझनेस इज रिलेटिव्हली इझी टू स्टार्ट. ई बिझनेस आपण रिलेटिव्हली इझिली स्टार्ट करू शकतो. ओके, हा पार्ट सगळ्यात झाला आपला ॲडव्हान्टेजेस. टोटल 8 ॲडव्हान्टेजेस आहेत. समजले असतील तुम्हाला. तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे टर्न अप करूया. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ई बिझनेस.